प्रेममयी नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामधलं एक छोटस पेज आहे. आता प्रेमाचा विषय चालला होता म्हणून थोडेसे डायलॉग आहेत त्यामध्ये, पण एक सुंदर असा पॅरा आहे, त्याचा रेफरन्स आणि प्रेमाचा अर्थ सांगितला. बघा कसं वाटतं. प्रेम ही शिकवण्याची भाषा नाही, ते घडतं. अंड्यामध्ये पिल्लाची वाढ झाली म्हणजे तेच आतून अंड्याच्या कवचाला चोच मारतं, यालाच इंटरनल प्रोसेस म्हणावं. प्रेम सुद्धा तुम्हाला असं आतूनच चोच मारित असलं पाहिजे, इतकं ते नैसर्गिक आहे. या संदर्भात सॉलोमनची हकीकत ऐकण्यासारखी आहे. सॉलोमन हा अत्यंत विद्वान आणि चतुर समजला गेलेला गृहस्थ. त्या राज्यातील सम्राज्ञीनं सॉलोमनची कीर्ती ऐकली. तिनं त्याला आपल्या दरबारात पाचारण केलं. दरबाराच्या दार खिडक्या बंद करण्यात आल्या. सम्राज्ञीच्या सिंहासनापासून सॉलोमन 50-60 फुटांवर उभा होता. सम्राज्ञीच्या दोन्ही हातात हुबेहूब एकासारखी एक दिसणारी 2 गुलाबाची फुलं होती. सम्राज्ञीनं सॉलोमनला विचारलं, या फुलांना स्पर्श न करता इतक्या अंतरावरून तू खरं फुल कुठलं आणि कृत्रिम कुठलं हे ओळखशील का? कमरेत नम्रपणे झुकून सॉलोमन म्हणाला, इथली दार खिडक्या उघडा, मग शक्य होईल. त्याप्रमाणे दार खिडक्या उघडण्यात आल्या. पडदे दूर सारले गेले. सॉलोमन त्या फुलांकडे 10 मिनिटं पाहत उभा राहिला आणि नंतर तो म्हणाला, उजव्या हातातलं फुल खरं आहे. सॉलोमनची विद्वत्तेची सम्राज्ञीला खात्री पटली. साहजिकच तिनं तू हे कसं ओळखलंस हा प्रश्न विचारला. सॉलोमन म्हणाला, उजव्या हाताच्या फुलावर एक छोटीशी मधमाशी येऊन बसली. त्यावरूनच मी ओळखलं, खरा सुगंध नैसर्गिक फुलातच असतो. निसर्ग माणसाला फसवू शकेल, पण मधमाशी फसवू नाही शकत. जिथं प्रेम आहे तिथं प्रेमी अचूक पोचतो. म्हणूनच म्हटलंय, आयुष्य, मन आणि डोळे यांचा एकच षड्ज असला तरी सुद्धा गाभ्यामध्ये प्रेम हवं. आणि जे ज्ञान समर्पण शिकवत नाही ते ज्ञानच नाही. थँक्यू. धन्यवाद.